नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील आर्थिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करणाऱ्या दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कैलासवासी गोपीनाथराव मुंडे स्मृती सभागृह खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी व्यासपीठावर बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की, उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख, बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा विद्यमान संचालक राघव धाट, संचालक सर्वश्री मकरंद कुलकर्णी बाळासाहेब देशपांडे, डॉक्टर विवेक दंडे, प्राध्यापक अशोक लोमटे, प्राध्यापक जयकरण सुरेश कांबळे, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट अशोक कुलकर्णी, व्यवस्थापकीय सदस्य ॲडव्होकेट शिवाजीराव कराड, महादेव इटके, प्राचार्य किसन पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. वार्षिक सर्वसाधारण सभेचे अध्यक्षस्थान भूषवावे याबाबत सूचक म्हणून सभासद डॉक्टर श्रीकांत बुट्टे यांनी बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की यांचे नाव सुचविले, तर त्यांना सभासद संतोष बनसोडे यांनी अनुमोदन दिले. मान्यवरांनी भारत माता व पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन केले. प्रार्थनेनंतर उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. विश्वजित धाट यांनी पद्यगायन केले. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रारंभ झाला. सुरुवातीला संचालक बाळासाहेब देशपांडे यांनी अहवाल वर्षातील दिवंगतासाठी श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर सभागृहाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बँकेचे संगणक विभाग प्रमुख मंगेश गोस्वामी यांनी सायबर सिक्युरिटी हा जनजागृतीपर प्रशिक्षण कार्यक्रम सभासदांसाठी सादर केला. बँकेने सुरक्षा व्यवस्थेसाठी काय काय उपाययोजना केलेल्या आहेत आणि संगणक संदर्भात कोणत्या प्रकारचे हल्ले होऊ शकतात याची माहिती पहिले देतो. यामध्ये सर्वप्रथम मालवेअर हल्ले, त्यानंतर फिशिंग हल्ले, DDoS हल्ले, मॅन इन द मिडल अटॅक, सामाजिक अभियांत्रिकी हल्ले आणि पासवर्ड हल्ले हे असे यांचे प्रकार आहेत. आता हे सायबर हल्ले का केले जातात ते कारण आहे, ज्यामध्ये सायबर हल्ला हा कोणत्याही यंत्रणेचा सुरक्षेशी तडजोड करण्याचा प्रयत्न असतो. सायबर हल्ल्यामध्ये मालवेअर, फिशिंग किंवा सामाजिक अभियांत्रिकी यासारख्या विविध क्रियाकलापांचा समावेश केलेला असतो. सायबर हल्ला करून तुमच्या डेटाची चोरी केली जाते, तुमची माहिती घेऊन ती विकून त्या बदल्यात पैसे कमवले जातात, म्हणून हा सायबर हल्ला केला जातो. तसेच सहकार विषयातील तज्ज्ञ रसाळ यांनी सभासदांना सहकार विषयावर प्रशिक्षण दिले. सहकारी चळवळ ही यशस्वी आहे असं म्हणण्यासाठी आपल्या बँकेचं उदाहरण घेतलं तर त्याचं वावगं ठरणार नाही. आज आपल्या विभागामध्ये अतिशय सुंदर असं काम आपल्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. या कामामध्ये सभासदांनी काय करायचं आहे? सभासदांनी ही सभासदांची सभा आहे. वार्षिक सभा ही सभासदांची सभा आहे आणि या सभेमध्ये ज्या चालकांनी, ज्या संचालक मंडळ आणि अधिकारी वर्गाने केलेल्या कामाचा, वर्षभरामध्ये केलेल्या कामाचा आणि पुढील करावयाच्या कामाचं या ठिकाणी आजचं नियोजन करण्याचा हा दिवस आहे. सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहणं, पहिलं कायद्यामध्ये वेळोवेळी बदल झाला, क्रियाशील अक्रियाशील केलं. कारण वार्षिक सभेला 5 वर्षात 2दा तरी किमान उपस्थित राहावं अशी कल्पना होती. परंतु आपले सभासद किती, आपली उपस्थिती किती, मला असं वाटतंय की सर्व सभासदांनी जागृत राहून या ठिकाणी काम करावं. योगेश्वरी देवल कमिटीवर सचिव म्हणून निवड झाल्याबद्दल बँकेचे संचालक प्राध्यापक अशोक लोमटे आणि कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बँकेचे सभासद शिरीष पांडे यांचा बँकेकडून विशेष सत्कार करण्यात आला. तदनंतर आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेच्या शाखांना शाखा पारितोषिके, रोख रक्कम, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यात लातूर शाखा प्रथम, देगलूर शाखा द्वितीय, बीड शाखा तृतीय या शाखांचा समावेश आहे. याप्रसंगी उपस्थित सन्माननीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध ठराव प्रस्ताव मांडले.
त्याला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात मान्यता दिली. बँकेचा व्यवहार सद्यस्थितीत 841.33 कोटी रुपयापर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षी आपण हा लक्षांश रुपये 1000 कोटीचा ठेवलेला होता. तथापि हा लक्षांश थोड्या प्रकारे काही त्रुटींमुळे आपण गाठू शकलो नाही. यावर्षी हा लक्षांक पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. यावर्षी 1070.66 कोटी एवढा लक्षांक साध्य करण्याकडे आपण कटाक्षाने प्रयत्न करत आहोत. बँक व्यवहारात डिजिटल क्रांती झाल्याने अर्थव्यवहार अत्यंत गतिमान झाले आहेत. त्या व्यवहारास पूरक व्यवस्था बँकेने केली आहे. UPI, RTGS, नेफ्ट, मोबाईल बँकिंग, QR कोड, PO इत्यादी आवश्यक सुद्धा कार्यरत आहेत. SMS द्वारे सर्व व्यवहारांची माहिती तात्काळ ग्राहकांना पोहोचवण्यासाठी व्यवस्था तर आहे. बँकेचा तांत्रिक अहवाल सोबत आहे. तो अत्यंत पारदर्शक ठेवावा याबाबत संचालक मंडळ आग्रही असते. सभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली. सभागृहात उपस्थित सभासद रामचंद्र झंवर, डॉक्टर गोपाळ चौसाळकर, श्रीश पांडे, गोविंद कुडके, विलास मुंशी, सिराज सर, हरिदास आपेट आणि व्यंकटेश पेन्सलवार यांच्यासह इतरांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी बनवसकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उत्तरे दिली. 523 एकूण ठेवी आहेत आणि 317 वाटप झालेली कर्ज आहे. यामध्ये काय असतं की आपण जो निधी वाटप करू शकतो तो 60% करू शकतो. तो RBIचा एक दंडक आहे त्याच्यामध्ये की SLR करता काही रक्कम ठेवली जाते, CRR करता काही रक्कम ठेवली जाते आणि त्यातूनही पुन्हा काही उपलब्ध आयडियल निधी जर असेल तर तो आपण इतर मार्गात इन्व्हेस्ट करतो. तो इन्व्हेस्ट केलेला असतो, त्याच्यावर परतावा मिळत असतो आणि परताव्याशिवाय आपण ते गुंतवते नाही. म्हणजे तुमचा जो एक विषय आहे की परतावा मिळाला पाहिजे, एकूणच उपलब्ध निधीवर परतावा मिळाला पाहिजे, तो निश्चित मिळतो. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. यावेळी अध्यक्षी समारोप करताना बँकेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मकरंद पत्की यांनी व्यक्त केला. जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे यामध्ये बँकेचे 1997 साली जे रोपटं लावण्यात आलं तर त्याचं आज एका वृक्षात रूपांतर झालं आहे आणि एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी ही बँकेची वाटचाल आहे. खरं तर 1997 पासून ते आत्ताच्या 28व्या सर्वसाधारण सभेपर्यंत आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण जे काही आम्हाला ऊर्जा देता त्या सगळ्यामुळे आम्ही इथपर्यंत आमची वाटचाल सुरू केलेली आहे. वार्षिक सर्वसाधारण सभा हे कशासाठी घ्यायचे, त्याचे जे काही उद्देश आहेत तर आपल्यापैकीच आम्ही इथं बसलेले 17 जण जे काही बँकेचं काम तुम्ही आम्हाला या ठिकाणी निवडून दिलंय किंवा आम्हाला या ठिकाणी बसवलंय तर ते आम्ही नेमकं काम काय करतो ते कामाचं स्वरूप आपल्या सगळ्यांपर्यंत आलं पाहिजे. त्यामध्ये बँकेचे जे काही प्रमुख 6 विभाग आहेत त्याच्यामध्ये नेमकी बँक काय प्रगती करते, काय बँकेचं काम चालू आहे त्या अनुषंगाने मी एक थोडक्यात आढावा सांगतोय की बँकेचा जो कर्ज विभाग आहे त्याचे कर्ज विभाग प्रमुख अजय पांडे आहेत. ते सगळे आपणाला सर्वांना ते सुपरिचित आहेत. कर्ज देताना ची जी काही पद्धत आहे म्हणजे आता कुणाच्या तरी बोलण्यात आलं की काही बीड जिल्ह्यामध्ये काही पतसंस्था ज्या आहेत तर त्याच्यामधल्या ठेवींच्या आता खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. या सगळ्यामध्ये काय होतं की कर्ज वितरण हा जो प्रकार आहे की बँकेचा खूप मोठा गाभा आहे. जे कर्ज वितरण जितकं पारदर्शक होईल किंवा जितकं ते चांगलं होईल तितकंच त्याच्यामध्ये ते NPA मध्ये जाण्याची शक्यता कमी असते. दीनदयाळ बँकेच्या 28व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस बँकेचे सभासद, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन ओंकार कुलकर्णी यांनी केले तर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट राजेश्वर देशमुख यांनी मांडले. शांती मंत्राचे पठण करून वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता करण्यात आली. सभेच्या यशस्वीतेसाठी बँकेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.